नमस्कार. FY BCom फर्स्ट सेमिस्टर अकाउंटन्सी या विषयामधील कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी या घटकामधील आपण प्रॉब्लेम नंबर 5चा अभ्यास करणार आहोत. आपण अकाउंटन्सी पेपर 1 या पुस्तकाचा अभ्यास करतोय, जे फडके प्रकाशनचं आहे. यामध्ये आपण प्रॉब्लेम आता रीड करून घेऊया. अमर, बाल अँड चिदंबरम वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स. अमर 1/2, बाल 1/3 अँड चिदंबरम 1/6 अशा प्रकारे त्यांनी प्रॉफिट शेअर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिअर रेशो दिलेला नाही आहे, तो आपण वर्किंग नोटच्या माध्यमातून या तिघांचाही रेशो क्लिअर करून घेणार आहोत. The balance sheet of partnership as a 31st March 2020 was as under. बॅलन्स शीट या ठिकाणी दिलेलं आहे. कॅपिटल अँड लायबिलिटीज रुपीज, ॲसेट आणि रुपीज. इथे आपल्याला फिक्स कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत. याचं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करणार आहोत. त्यानंतर करंट अकाउंट दिलेले आहेत, त्यामुळे करंट अकाउंट सेपरेट ओपन करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये बाल, अमर आणि चिदंबरम या तिघांचाही बॅलन्स आपल्याला करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर लोन अकाउंट्समध्ये बालने हे लोन घेतलेलं आहे, ते लोन आपल्याला पोस्ट करायचं आहे आणि क्रेडिटर्सची अमाऊंट दिलेली आहे. त्याचबरोबर फिक्स ॲसेट दिलेले आहेत, स्टॉक दिलेले आहेत, डेटर्स आहेत आणि कॅश आहे. आता ॲसेट ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे. द फिक्स ॲसेट इन्क्लूड्स 2 मोटर कार्स हॅव्हिंग बुक व्हॅल्यू ऑफ ₹7,000 अँड 5,000. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जी फिक्स ॲसेट दिलेली आहे त्याच्यामध्येच या 70,000 रुपयांमध्ये ₹70,000 मध्येच ही 7,000 आणि 5,000ची मोटर कार काय केली आहे, इन्क्लूड केलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अमाऊंट दिलेली असल्यामुळे आपण ही ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करणार नाही. पुढे काय सांगितलेलं आहे. द पार्टनर्स ॲक्सेप्टेड द ऑफर ऑफ युनिक इंडिया लिमिटेड टू एक्वायर द स्टॉक अँड फिक्स ॲसेट अदर दॅन मोटर कार ॲट अ इन्क्लुसिव्ह प्राईज ऑफ 1,50,000. आता आधीच्या प्रॉब्लेममध्ये ज्याप्रमाणे आपल्याला PC ऑलरेडी काढून दिलेला होता, त्याचप्रमाणे ह्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपल्याला PC काढून दिलेला आहे. परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आपल्याला ऑलरेडी काढून दिलेली आहे, त्यामुळे इथे आपण PC सेपरेट कन्सिडर करणार नाही आणि जी अमाऊंट दिलेली आहे तीच आपण युनिक इंडिया लिमिटेड या नावाने आपण ही अमाऊंट घेणार आहोत. ठीक आहे. आपल्याला इथे PC कन्सिडर करायचा नाही आहे, कारण तो आपल्याला ऑलरेडी काढून दिलेला आहे. द परचेस कन्सिडर was to be satisfied by a cash payment of 26,000 and allotment by a company to partners of ₹5,500 6% preference share of ₹10 each. इथे काय सांगितलेलं आहे. जो आपल्याला PC या ठिकाणी दिलेला आहे त्या PC मधून या अमाऊंटमधूनच त्यांनी 26,000 रुपयांचे इक्विटी शेअर्स काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. मग आपल्याला ते अमाऊंट बँक अकाउंटमध्ये शो करावी लागणार आहे, ते आपण करूया. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे 8 पर शेअर पेड अप अँड 8,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच फुल्ली. या ठिकाणी 10 रुपयांचे ते शेअर्स आहेत, त्याची किंमत 10 रुपयाची आहे, परंतु आपण ते शेअर 8 रुपयांनी खरेदी केलेली आहेत आणि 8,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. हे जे 8,000 इक्विटी शेअर्स आहेत ते आपण पूर्ण प्राईस देऊन खरेदी केलेले आहेत. त्यानंतर पुढे याच्यामध्येच ॲडजस्टमेंट एक्स्ट्रा दिलेली आहे. द डेटर्स रिअलाइज ₹42,000 अँड क्रेडिटर्स वेअर सेटल्ड फॉर ₹33,000. इथे आपल्याला क्रेडिटर्स आणि डेटर्सची अमाऊंट सेपरेट दिलेली आहे, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असल्यामुळे याचे 2 इफेक्ट आपल्याला शो करावे लागणार आहेत. द पार्टनर्स ॲग्रीड टू फॉलो शुड बी द बेसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ डिझॉल्युशन ऑफ द पार्टनरशिप. तर त्यांनी काय केलेलं आहे, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपमध्ये त्यांनी काय ठरवलेलं आहे की अमर टू टेक ओव्हर 1 कार ॲट व्हॅल्युएशन ऑफ ₹8,000 अँड बाल टू टेक अनदर over another car at a valuation of ₹4,600.
या ठिकाणी अमरने त्याच्या सेपरेट पैशांमधून 8,000 रुपयाची कार खरेदी केलेली आहे आणि बालने सुद्धा 4,600 रुपयांची कार खरेदी केलेली आहे. ती आपण शो करून घेऊया. बाल टू बी अलॉटेड प्रेफरन्स शेअर टू द व्हॅल्यू ऑफ हिज लोन, प्रेफरन्स बीइंग अलॉटेड इक्वली बिटवीन द पार्टनर्स. जे प्रेफरन्स शेअर या ठिकाणी दिलेले आहेत त्याचे अमाऊंट आपल्याला काढून घ्यायची आहे वर्किंग नोटनुसार. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, बालने जे लोन घेतलेलं आहे, बालने या ठिकाणी लोन घेतलेलं आहे, ते लोन आपल्याला त्या अमाऊंटमधून वजा करायचं आहे, मायनस करायचं आहे आणि त्यानंतर येणारी जी अमाऊंट आहे ती अमाऊंट या तीनही पार्टनर्समध्ये आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची आहे. इक्विटी शेअर्स टू बी अलॉटेड इन proportion to fixed capital and the balance to be settled in cash. हे जे बॅलन्स आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला कॅशमध्ये सेटल करायचं आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण फक्त समजून घेतलेला आहे. आता हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा ते आता आपण पाहूया. सुरुवातीला अकाउंट्स ओपन करून घ्यायचे आहेत. जे सांगितलेले आहे ते सगळे अकाउंट्स ओपन करून घ्यायचे. रियलायझेशन अकाउंट, करंट अकाउंट, त्याच्यामध्ये आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचं आहे. फिक्स ॲसेट जे दिलेले आहेत त्या सर्व फिक्स ॲसेट आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. फिक्स ॲसेट 70,000, स्टॉक, डेटर्स यांचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. क्रेडिटर्सचं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर फिक्स ॲसेट मध्ये जे कॅपिटल दिलेलं आहे पार्टनर्सचं, ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ब्रॉट डाऊन करून घेतलेलं आहे. करंट अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांचा बॅलन्स तिघांचाही ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे. कॅश जो दिलेला आहे 61,000 तो आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करून घेतलेला आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया काय सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये फिक्स ॲसेटमध्ये सर्व अमाऊंट ऑलरेडी दोन्हीही व्हेकल्सच्या अमाऊंट इन्क्लूड करूनच ॲसेट दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण पहिली ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग कुठेही करणार नाही आहोत. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगितली आहे, या ठिकाणी पहा PC कन्सिडरेशन दिलेला आहे, तो आपण ऑलरेडी करूनच दिलेला आहे, तो काढायची गरज नाही आहे. त्यानंतर डेटर्स दिलेले आहेत, त्याचं पोस्टिंग करून घेऊया. डेटर्स त्याचं पोस्टिंग आपण क्रेडिट साईडला करणार आहोत. बाय कॅश डेटर्स कंसामध्ये लिहूया म्हणजे लक्षात येईल की हे पोस्टिंग कशाचं केलेलं आहे. 42,000 आणि त्याच ॲडजस्टमेंटमध्ये क्रेडिटर्ससुद्धा दिलेले आहेत, त्याचं पोस्टिंग रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं आहे. टू कॅश कंसामध्ये आपण क्रेडिटर्स लिहिणार आहोत 32,000. दोन्हीचा सेकंड इफेक्ट होणार आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण टू रियलायझेशन अकाउंट डेटर्सचं पोस्टिंग करणार आहोत आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲज अ बाय रियलायझेशन अकाउंट क्रेडिटर्सचा सेकंड इफेक्ट आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आता पुढे काय दिले ते पाहूया. या ठिकाणी पहा आपल्याला ज्यांनी व्हेकल्स घेतलेले आहेत त्याचं पोस्टिंग करायचं आहे. अमरने व्हेकल्स घेतलेली आहे 8,000 रुपयाची, त्याचं पोस्टिंग रियलायझेशन अकाउंटला आपण करणार आहोत. बाय अमर्स करंट अकाउंट 8,000 आणि बाय बाल्स करंट अकाउंट 4,600. याचा सेकंड इफेक्ट आपण करंट अकाउंटला लगेच करून घेणार आहोत.
बाय टू रियलायझेशन अकाउंट, 8,000 अमरच्या कॉलममध्ये आणि 4,600 हे बालच्या कॉलममध्ये. चिदंबरमचा काहीही या ठिकाणी त्यांनी खरेदी केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा कॉलम आपण मोकळा ठेवणार आहोत किंवा त्या ठिकाणी डॅश केला तरी चालेल. आता पुढे काय सांगितलेलं आहे, जो PC आपण काढलेला आहे त्याच्यामधून 26,000चे त्यांनी इक्विटी शेअर्स खरेदी केलेले आहेत. त्याचं पोस्टिंग आपण करणार आहोत. टू युनिक इंडिया लिमिटेड या नावाने टू युनिक इंडिया लिमिटेड 26,000. त्याचं पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागणार आहे. या ठिकाणी पहा, ह्या तिघांचा जो रेशो दिलेला आहे तो रेशो आपल्याला व्यवस्थितरित्या काढून घ्यायचा आहे. आपण इथे वर्किंग नेट करून ठेवलेले आहे. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो 1/2, 1/3 आणि 1/6 असा दिलेला आहे. या ठिकाणी आपण व्यवस्थित रेशो काढून घ्यायचा आहे. आपण हा रेशो अशा प्रकारे काढून घेतलेला आहे. अमरचा आलेला आहे 3:6, बालचा आहे 2:6 आणि चिदंबरमचा 1:6 आणि आपला रेशो आलेला आहे 3:1. इथे आपण छेद समान करून गुणाकार करून कॅल्क्युलेशन करून हा रेशो काढलेला आहे. त्यानंतर जो 5,500 6% डिबेंचर्स दिलेले आहेत ऑफ ₹10 each, बट आपण ते पेड केलेले आहेत 8 रुपयांनी. याचंसुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला तिघांनाही समान रेशोमध्ये ते अमाऊंट द्यायची आहे. कॅल्क्युलेशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स या ठिकाणी 5,500 गुणुले 8 पर शेअर इज इक्वल टू 44,000 आलेले आहेत. त्या 44,000मधून बालचं लोन हे जे आहे ते पेड केलेलं आहे ते वजा करायचं आहे. ते आपण वजा करून 24,000 आपल्याकडे आलेले आहेत आणि तिघांनाही समान रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असल्यामुळे आपण तो 24,000 हा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत समान. याचा अर्थ आपण तो 3-3-3 अशा प्रकारे तो डिवाईड करणार आहोत. 2 पार्टनर्स असते तर 2नी डिवाईड केलं असतं, पण या ठिकाणी 3 पार्टनर्स आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी 3नी डिवाईड करणार आहोत. 24,000 डिवायडेड बाय 3 × 1 इज इक्वल टू 8,000. हा अमरचा बॅलन्स, बालचा पण सेम त्याच पद्धतीने काढलेला आहे आणि चिदंबरमचा सुद्धा आपण बॅलन्स त्याच पद्धतीने या ठिकाणी काढलेला आहे. मग याचं पोस्टिंग आपण करून घेऊया. आणि याचं पोस्टिंग आपण करून घेऊया. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रेफरन्स शेअर्स असे या नावाने आपण त्या ठिकाणी पोस्टिंग करणार आहोत. 8,000, 8,000 and 8,000. यानंतर आपण हे रियलायझेशन अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. 23,000, 2,39,600, 2,39,600. आता आपला फरक जो आलेला आहे तो आपण तीनही पार्टनर्समध्ये त्यांनी दिलेल्या रेशोप्रमाणे वाटणार आहोत. त्यांचा रेशो आलेला आहे 3:1. अमरचा आलेला आहे 28,800, बालचा आलेला आहे 19,200 आणि चिदंबरमचा आलेला आहे 9,600. हा फरक आपण डायरेक्टली पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. बाय रियलायझेशन अकाउंटमध्ये आपण ते ट्रान्सफर करणार आहोत
अमर, बाल आणि चिदंबरमचा. आता अमर, बाल आणि चिदंबरम या तिघांचाही बॅलन्स आपण या ठिकाणी अशा प्रकारे आपण ह्या तिघांचाही बॅलन्स इथे क्रेडिट डाऊन करून घेतलेला आहे. आता यापुढे आपण काय करणार आहोत, करंट अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. करंट अकाउंटची क्लोज करताना क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त येते, ते आपण लिहून घेणार आहोत. आधी 52,800, 37,200 आणि 22,600 अशा प्रकारे ही अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे. दोन्ही बाजूला आपण ते अमाऊंट लिहिणार आहोत आणि याचा बॅलन्स जो आलेला आहे तो बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहोत, कारण या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट आलेला आहे. तो प्रॉफिट आपण क्रेडिट साईडला पोस्टिंग करणार आहोत. कॅपिटल अकाउंट टू कॅपिटल अकाउंट जो आलेला आहे तो आपण 44,800, 32,600 आणि 22,600 अशा प्रकारे या ठिकाणी फरक आलेला आहे. तो फरक आपण कॅपिटल अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घेणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. या ठिकाणी चुकून रिलायझेशन अकाउंट बाय झालं होतं, 2 झालं होतं, ते आपण बाय केलेलं आहे. कॅश और बँक अकाउंटला नाही करायचं आहे, आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करायचं आहे. बाय करंट अकाउंट जो बॅलन्स आलेला आहे, फरक आलेला आहे, तो तीनही पार्टनर्सला देऊन टाकायचा आहे. 44,800, 32,600 आणि 22,600. यानंतर इक्विटी शेअर्स जे आहेत 8,000, यामध्ये आपल्याला फायनल क्लेम फाइंड आउट करायचा आहे. फायनल क्लेम फाइंड आउट करण्यासाठी इक्विटी शेअर्स किती आहेत आपल्याकडे ते आपण प्रॉब्लेममध्ये पाहूया. इक्विटी शेअर्स आहेत एकूण आपले 5,500. त्यामध्ये या ॲडजस्टमेंटमध्ये पहा, आपल्याला इथे स्पष्ट दिसते पर 8 शेअर पेड अप इक्विटी शेअर ऑफ ₹10 ईच. त्यानंतर आपण 8,000 जे आपले इक्विटी शेअर्स आहेत, प्रत्येक 10 रुपयाला एक, अशा प्रकारे आपले अमाऊंट त्याची येते 80,000 रुपये. आता फाइंड आउट करूया फायनल क्लेम किंवा कॅपिटल रेशो. जो क्रेडिट बॅलन्स आहे त्याच्यामधून आपण डेबिट बॅलन्स मायनस करायचा आहे. कॅपिटल रेशोमधून आपला क्रेडिट बॅलन्स आलेला आहे, त्याआधी आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून घ्यावं लागेल, त्यानंतरच आपल्याला क्रेडिट बॅलन्स मिळणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण आता क्लोज करून घेऊया. यामध्ये क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त आलेली आहे 94,800. त्यानंतर बालची अमाऊंट आलेली आहे 62,600 अँड चिदंबरमची अमाऊंट आहे 42,600. ही आहे आपली क्रेडिट साईडची फायनल अमाऊंट आणि तीच अमाऊंट दोन्ही बाजूला लिहून घेऊया. आणि या वर्किंग नोटमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची फायनल अमाऊंटमधून आपण डेबिट अमाऊंट जी आहे प्रेफरन्स शेअर्सची ती अमाऊंट लेस करून घेणार आहोत. त्या ठरल्याप्रमाणे क्रेडिट बॅलन्समधून आपण डेबिट बॅलन्स वजा केल्यानंतर आपल्याला अशा अमाऊंट मिळत आहेत. तीनही पार्टनर्सची अमाऊंट आपण काढून घेणार आहोत. त्यानुसार आपल्याला अशा प्रकारे रेशो मिळतोय. तो रेशो कशा प्रकारे काढायचा आहे ते आपण पाहूया. आपल्याला कॅल्सी अलाउड आहे, त्यामुळे आपण कॅल्सी इथे वापरू शकतो. 86,000 वरती नाही करायचे आपल्याला. वरती नाही, आपल्याला जी अमाऊंट आलेली आहे, जो अमाऊंट आहे 80,800 ईच इंटू 10 ईच, त्याच्यावरती आपल्याला रेशो काढायचा आहे. 80,000 डिवायडेड बाय 17.6 इंटू 8.68. या ठिकाणी आपली अमाऊंट आलेली आहे 39,454.55. हा आपल्याला 0च्या राऊंड फिगरमध्ये करून घ्यायचा आहे. ज्या बाजूला आपली अमाऊंट जास्त जात आहे त्या बाजूला आपण अमाऊंट करून घेणार आहोत.
त्याच्यामुळे 39,000ची आपण राऊंड फिगर 40,000 केलेली आहे. त्यानंतर 80,000 भागिले 17.6 गुणुले 5.46 या ठिकाणी आपली अमाऊंट आलेली आहे 24,818. म्हणजे ही अमाऊंट 18 ही कमी असल्यामुळे आपण 24,000कडे जाणार आहोत. 24,000 ही राऊंड फिगर करून घेणार आहोत. आणि पुढची आलेली आहे 80,000 भागिले 17.6 गुणुले 3.46 15,727 ही आपण अमाऊंट आलेली आहे. ती राऊंड फिगर करून आपण 16,000 या ठिकाणी घेणार आहोत. इथे आपण अमाऊंट आपल्या हिशोबाने घेऊ शकतो, कारण आपल्याला टोटल 80,000 करायचे आहेत. त्यामुळे आपण काही वेळेस अमाऊंट मागची राऊंड फिगर घेऊ शकतो किंवा पुढची राऊंड फिगर घेऊ शकतो. आपल्याला टोटल 80,000 करायचे आहेत. इथे आपले टोटल 80,000 झालेले आहेत. ते आपण पोस्टिंग करून घेऊया. त्याचं पोस्टिंग करून घेऊया आपण. इक्विटी शेअर्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला टू कॅपिटल अकाउंटमधून आपण करून घेऊया. तिघांची ही अमाऊंट आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. अमरचे आहे 40,000, बालचे आहे 24,000 आणि चिदंबरमचे आहे 16,000. आता यांचा फरक या ठिकाणी आपण काढून घेऊया. 94,800 मधून 48,000 वजा केल्यानंतर 46,800 शिल्लक राहतात. त्याचप्रमाणे बालचे आणि चिदंबरमचे अमाऊंट काढून घ्यायचे आहे. बालचे आहे 30,600 आणि चिदंबरमचे आहे 18,600. हाच बॅलन्स आपण आता कॅश और बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. आणि या ठिकाणी आपलं हे प्रॉब्लेम आपण कंप्लीट करणार आहोत. तिघांचाही कॅपिटल इथे लिहून घेऊया. बाल्स कॅपिटल आणि चिदंबरस कॅपिटल. दोन्हीची टोटल आपली येत आहे 1,29,000, 1,29,000. आणि अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली झालेला आहे. आपण पाहू शकतो कसे अकाउंट्स ओपन केलेत ते. थँक्यू.